नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. मी तुमची वन अँड ओनली समृद्धी देवगडे. तर माझ्या घरी होती पत्तागोबी आणि गाजर. चल म्हटलं मोमोज बनवूया. तर मोमोजसाठी मी सगळ्या आधी बनवत आहे चटणी मोमोजची. चटणीसाठी मी कापले 2 टमाटर, लाल मिरची मी गरम पाणीमध्ये सोक करून ठेवले होते आणि मग लसण आणि तिखट हे सगळं आता आपण ग्राइंड करूया. चटणी झाली आहे रेडी. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, आपली चटणी झाली आहे रेडी. आता आपण यांना बारीक करूया. तर गाजर आणि पत्तागोबीला केलं आहे बारीक. आता यामध्ये आपण टाकूया कांदा. स्वादानुसार मीठ. आता याला आपण मिक्स करूया आणि 10-15 मिनिटासाठी साईडमध्ये ठेवून देऊ. आता याला आपण ठेवून देऊ 10-15 मिनिटासाठी आणि तोपर्यंत मी अद्रक, लसण, मिरची आणि सांबारला बारीक करून घेते. दिस इज रेडी. तर मी यामधलं पाणी काढून घेतलं आहे. यामध्ये आता मी ॲड करेल सांबार, अद्रक, लसण, मिरची. आता ह्या सगळ्याला आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण मीठ नाही ॲड करू, कारण आपण ऑलरेडी मीठ ॲड केलं होतं. बस, आणि आपला बॅटर रेडी आहे. यानंतर आता मोमोजसाठी कणिक भिजवून घेऊ. हे मोमोज झाले आहे रेडी. आता याला आपण स्टीम करूया. हे बघा, स्टीम झालेले मोमोज. नाव फ्राय. फायनली आवर मोमोज आर रेडी. Thanks for watching.